बारामती लोकसभेमध्ये पवार कुटुंबातच लढत होणार। शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर। आजचा दिवस माझ्यासाठी सुवर्ण क्षण। जनतेने बारामतीची निवडणूक हाती घेतली आहे। उमेदवारीनंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। शिरूर लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून पुन्हा अमोल कोल्हेंना संधी। अमोल कोल्हेंची अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांशी लढत होणार। पवार गटाकडून दक्षिण अहमदनगरमधून निलेश लंकेंच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपच्या सुजय विखेंशी लढत होणार। शरद पवार गटाकडून अमर काळेंना वर्धा लोकसभेतून तिकीट तर दिंडोरीमधून भास्कर भगरे यांना उमेदवारी। लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही। मनोज जरांगेंचा निर्णय कुणालाही पाठिंबा नाही। लोकसभेत ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, जरांगेंकडून स्पष्ट। लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार। सभेमध्ये मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यात येईल, जरांगेंची माहिती। अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीची जागा रासपला। महादेव जानकर परभणीतून लढणार, सुनील तटकरेंची घोषणा। परभणी लोकसभेची लढत निश्चित। महायुतीच्या महादेव जानकरांची ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्याशी लढत। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबत वाद कायम। नाशिकबाबत वेट अँड वॉच, सुनील तटकरेंचं वक्तव्य। नाशिकबाबत 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता। दिल्लीमधूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आला। मंत्री छगन भुजबळांचा गौप्यस्फोट। महायुतीने सांगितल्यास निवडणूक लढणार। नाशिक लोकसभा लढण्याचे भुजबळांकडून संकेत। महायुतीचं जागा वाटप 4 ते 5 जागांवर अडलं। 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची माहिती। मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या, मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही। भाजप मनसे युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 16 जागा आम्ही लढणार। जागा वाढतील पण कमी होणार नाहीत, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची माहिती। विजय शिवतारेंची बारामतीतून माघार। शिंदे फडणवीसांकडून गुंजवणी योजनेचं पाणी पुरंदरला देण्याचं आश्वासन। माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या, मी पक्ष सोडणार नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट। तर दानवेंशी आमचा संपर्क नाही, फडणवीसांचं वक्तव्य। अमरावती लोकसभा निवडणुकीतून शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची माघार। अडसूळ प्रहारच्या दिनेश बुब यांना पाठिंबा देणार। ईडीचा केजरीवाल सरकारला मोठा झटका। मंत्री कैलास गेहलोत यांची ईडीकडून 5 तास चौकशी। दारू घोटाळ्यातील ड्राफ्ट गेहलोत यांनी बनवल्याचा आरोप। आयपीएल मध्ये आज लखनौ आणि पंजाबची लढत। संध्याकाळी 7:30 वाजता लखनौच्या एकाना स्टेडियमवर सामना रंगणार।